नागपूर शहरातील नूतन भारत विद्यालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक खेळ, मंगळागौर, झिम्मा तसंच महाराष्ट्रात लुप्त होत चाललेल्या वासुदेवाच्या रूपातनं मराठी संस्कृतीचं आकर्षक दर्शन घडवलंय। कार्यक्रमाला परिसरातल्या नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती। शहरवासियांकडून शाळेच्या अनोख्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात येतंय। मुंबईतल्या दहिसर येथील विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यामंदिर शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमाला अभिनेत्री ऋतुजा बागवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती। यावेळी शब्दशिल्प या मराठी हस्तलिखिताच्या 3ऱ्या खंडाचं अनावरण झालं। यानंतर ऋतुजा बागवेंनी वाचनाचं महत्त्व पटवून देत पु ल देशपांडे आणि दमा मिरासदार यांच्या साहित्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा दिली आहे। या कार्यक्रमाला पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगलीमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने सुलेखनकार अमोल टकले यांचं सुलेखन प्रात्यक्षिक उत्साहात पार पडलं। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या उपस्थितीत टकले यांनी विविध शैलीतील सुलेखन सादर करत मराठी भाषेचं संवर्धन आणि लिपीचं सौंदर्य आणि सुलेखन कलेचं महत्त्व याबद्दल जनजागृती केली। या प्रात्यक्षिकातून सांगलीकरांना सुलेखनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आनंद लुटण्याची संधी मिळाली। नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने ग्रंथदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं। कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली। या दिंडीत महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे तसंच इतर राजकीय संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। या दिंडीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी दंग झाले आणि विविध पोशाखातल्या मंडळींनी लक्ष वेधलं। मुंबईतल्या जोगेश्वरी श्यामनगर तलाव परिसरात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला। ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने खासदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते साहित्य पालखीचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। त्यानंतर पालखी मिरवणूक, पारंपरिक नृत्य आणि वाद्यवादनाचा कार्यक्रम झाला। यावेळी मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या महान साहित्यिकांचं चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असं खासदार रवींद्र वायकर यांनी म्हटलं। राज्यभराप्रमाणे कोकणातही मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झालाय। विविध संस्था, राजकीय पक्ष, शाळा, सरकारी कार्यालय यांच्यामध्ये विशेष उपक्रम राबवण्यात आले। रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढत मराठी भाषेचा जागर केलाय। रॅलीमध्ये चित्ररूप सादरीकरणासह विविध पारंपरिक वेशभूषांमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं। मुंबईतल्या विधान भवनात मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह काही दिग्दर्शक, कलाकार उपस्थित होते। परभणी जिल्ह्यात मराठी भाषा दिनानिमित्ताने इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने लॉंग मार्च काढण्यात आला। झरी ते परभणी अशा 19 किलोमीटरच्या लॉंग मार्चमध्ये एआयएसएफचे पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले। शासनाने कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी एएसआयएफच्या वतीने करण्यात आली। राज्य मार्ग परिवहन महामंडळाने होळी निमित्ताने 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन केलंय। त्यापैकी 83 बसेस आतापर्यंत फुल झाल्या। यात ग्रुप बुकिंग, वैयक्तिक बुकिंगचा समावेश आहे। सर्वाधिक बुकिंग 28 फेब्रुवारीचं असल्याचं महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। होळी निमित्ताने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचं नियोजन केलंय। होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाण्याच्या ओढीने प्रवाशांची संख्या वाढत असते। यावर विशेष लक्ष केंद्रित करत 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला तब्बल 150 फेऱ्या नियोजित केल्या। त्यापैकी 70 बसेस फुल झाल्या आहेत। याशिवाय इतर दिवसासाठी 13 बसेसचं आरक्षण फुल झालंय। जळगाव महापालिका आयोजित खानदेश महोत्सवाला सुरुवात झाली आहे। सागर पार्कच्या मैदानात 2 मार्चपर्यंत महोत्सव रंगणार आहे। या महोत्सवामुळे वोकल फॉर लोकल या संकल्पनेतनं महिला बचत गटांना व्यासपीठ मिळालं। तसंच या महोत्सवात 180 स्टॉल्सद्वारे हस्तकला, घरगुती वस्तू, ज्वेलरी, खाद्यपदार्थ यांच्या विक्रीसह सांस्कृतिक कार्यक्रमांची देखील रेलचेल असणार आहे। प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी 15,000 कापडी पिशव्यांचंही वितरण यावेळी करण्यात आलंय। नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केलं। मका खरेदी केंद्र 2400 रुपये हमीभावाने तात्काळ सुरू करावं। उरलेल्या मक्याची नव्याने नोंदणी करत खरेदी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून नियमित आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। साताऱ्याच्या संगम माहुली इथे महाराणी ताराराणींच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजूर करण्यात आलाय। निधी मंजूर होऊनही वर्ग न झाल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। गेली अनेक वर्ष समाधीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे एबीपी माझाने याचा पाठपुरावा केला होता। राज्य सरकारने यानंतर माहुली घाट संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता आणि निधीही मंजूर झालेला, मात्र तो अद्याप मिळाला नसल्यामुळे ग्रामस्थ आणि शिवप्रेमी आक्रमक झाले।
गेल्या 350 वर्षापासून छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा जीर्णोद्धारापासून ही समाधी वंचित राहिली होती। एबीपी माझाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून या संदर्भात अनेक बातम्या करून एबीपी माझा या समाधीचा जीर्णोद्धार व्हावा या संदर्भात पाठपुरावा देखील करत होता। गेल्या 2 महिन्यापूर्वी संगम माहुली परिसरात महाराणी ताराराणी यांच्या समाधी चा जीर्णोद्धार करण्यासाठी, त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज थोरले आणि कृष्णा वेण्णाचा जो घाट परिसर आहे या घाटाचं सुशोभीकरण करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल 133 कोटी असा भरीव निधी देखील मंजूर करण्यात आला होता। जर बघायला गेलं तर या कृष्णा वेण्णाच्या घाट परिसरामध्ये संगम माहुली हे गाव आहे। या परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत। याचं सुशोभीकरण आणि संवर्धन करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून 133 कोटीचा भरीव असा निधी देखील मंजूर करण्यात आला होता, मात्र तो अद्याप निधी मिळाला नाही। त्यामुळे उपेक्षित असलेली महाराणी ताराराणी यांची समाधी, त्याचबरोबर छत्रपती घराण्यातील समाध्या आणि पूर्ण घाट सुशोभीकरण आणि संवर्धन करण्याचं काम सुरू झालेलं नाहीये। त्यामुळे ग्रामस्थांकडून लवकरात लवकर हा निधी देण्यात यावा अशी मागणी देखील होत आहे। आत्ता सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू आहे। या अधिवेशनात ही मागणी प्रामुख्यानं पटलावर घेण्यात यावी आणि अधिवेशनातच हा निधी मंजूर देखील करण्यात यावा अशी मागणी देखील ग्रामस्थ करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निधी मंजूर करून या घाटाचं आणि महाराणी ताराराणी या समाधीचं सुशोभीकरण त्याचबरोबर संवर्धन करण्यात यावं, यासाठी शिवप्रेमी असतील, संगम माहुली परिसरातील जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखडा कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्याच्या कामामध्ये मंदिर आणि परिसर स्वच्छता केला जाणार आहे। सध्या अंबाबाई मंदिराचं कोरीव काम पॉलिश करून मूळ रूपात आणलं जात आहे। ज्या ठिकाणी गळती आहे ती गळती काढली जाणार आहे। अंबाबाई मंदिराचे 4 ही द्वार पूर्वस्थितीत आणले जाणार आहे। अंबाबाई मंदिरावर असलेला स्लॅब काढून मंदिराला मूळ रूप आणलं जाणार आहे। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की पहिल्या टप्प्यातील 143 कोटी आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अंबाबाई मंदिराचा जो बाहेरचा भाग आहे त्याच्यामध्ये कोरीव काम आहे, ह्याची सगळी स्वच्छता आहे ती सुरू केलेली आहे। त्यामुळं पुन्हा एकदा करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराला जे पूर्वीची झळाळी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। ज्या ठिकाणी लिकेजेस आहेत ते या ठिकाणी पूर्णपणे भरले जाणार आहेत आणि आपण आता बघतोय की कशा पद्धतीने हे जे कोरीव काम आहे ते पुन्हा एकदा भाविकांना पाहायला मिळणार आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून त्यावरती रंगाचे वेगवेगळे थर आहेत ते पाहायला मिळत होते, मात्र आता त्याची पूर्णपणे स्वच्छता केलेली आहे। अतिशय अत्याधुनिक पद्धतीने ही स्वच्छता केलेली आहे। त्यावरचं जे नक्षीकाम आहे, कोरीव काम आहे ते जसंच्या तसं राहावं, त्याची पुन्हा एकदा ती भाविकांना पाहायला मिळावं याच्यासाठीचा तो प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर बघितलं तर घाटी दरवाजावरती जे सगळं काही स्लॅब किंवा इतर जे सगळे हे होतं ते देखील काढलेलं आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे या ठिकाणी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरुवात झालेली आहे आणि एक समाधानाचं वातावरण देखील भाविकांमध्ये पाहायला मिळते, कारण पूर्वीप्रमाणेच हे मंदिर किंवा या मंदिराचे जे कोरीव काम आहे ते पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। नाशिक शहरामध्ये एकमेव असलेल्या कवी कुसुमाग्रज उद्यानात गोदावरी नदीत मिसळणारं सांडपाणी वळवण्यासाठी एसएसपी प्लांट अर्थात मलजल प्रकल्पाचं पंपिंग स्टेशन सुरू करण्याचं काम पालिकेने हाती घेतलंय। या प्रकल्पासाठी तब्बल 22 झाडांची कत्तल करून कवी कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे शिलालेख तोडून काम सुरू झालंय। मनसेच्या काळात हे उद्यान तयार करण्यात आलं होतं। मराठी भाषा दिन आणि कुसुमाग्रजांच्या 114व्या जयंतीनिमित्ताने उद्ध्वस्त करण्याचा घाट महापालिका प्रशासनाने घातला आणि त्यामुळे साहित्यिक आणि मराठी रसिकांच्या पर्यावरणप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे प्रकल्प नाशिकमध्ये सुरू आहेत। मात्र नाशिकमध्ये कवी कुसुमाग्रज यांच्या नावाने एकमेव असलेलं कवी कुसुमाग्रज हे उद्यानाची दुर्दशा ही आपल्याला खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। या उद्यानाच्या ठिकाणी असलेले जे समोरचा परिसर आहे या ठिकाणी मलजल प्रक्रियेसाठी एक प्रकल्प हा उभारला जाणार आहे आणि त्यासाठी जवळपास 20 ते 22 जी झाडं आहे ती तोडून तो प्रकल्प उभारला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात वृक्षांची
कत्तल या ठिकाणी होते आणि दुसरा जर या ठिकाणी विषय बघितला तर त्या ठिकाणी ज्या कवी कुसुमाग्रजांच्या कविता आहेत त्यांचे जे शिलालेख आहेत जवळपास 8 ते 10 हे शिलालेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ते देखील या ठिकाणी तोडले जात आहे। खरं तर नाशिकमध्ये कुसुमाग्रजांच्या नगरीत खरं तर विश्व मराठी संमेलन होतं। 144वी जयंती कुसुमाग्रजांची मोठ्या थाटामध्ये जी आहे ती साजरी होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या नावानं उभारलेलं नाशिकमधलं हे कुसुमाग्रज उद्यान जे आहे ते या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त त्याची तोडफोड खरं तर अनेक या ठिकाणी प्रकल्पांसाठी होते। त्यामुळे या निर्णयामुळे नाशिकमधले नाशिककर असेल किंवा पर्यावरणप्रेमी असेल, कुसुमाग्रजांवर प्रेम करणारे जे साहित्यिक असेल त्यांच्याकडनं आता खरं तर नाराजी व्यक्त केली जाते। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार या संदर्भात प्रशासनाला जाब विचारणार आहेत। प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। झाडं जरी तोडली तर नव्याने वृक्षारोपण केलं जाईल। नवीन जागा घेण्याची महापालिकेची परिस्थिती नाही आहे, त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे असे निर्णय घ्यावे लागत आहेत। पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांनी कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत असं आवाहन उद्यान विभागाचे अधीक्षक उद्यान विवेक भदाणे यांनी केले आहे। कुसुमाग्रज लोकांना कळावे, कुसुमाग्रजांच्या लोकांना कविता कळाव्या याच्याकरता आम्ही खूप सुंदर असं गार्डन बनवलं होतं त्यांच्या नावाने आणि मग त्याची प्रशासनाकडनं इतकी म्हणजे 17 नंतरून जो काळ नाशिककरांनी पाहिला तो एकदम भकास। त्यांनी हे जे सन्मान्य राजसाहेबांनी बनवलेले प्रोजेक्ट होते याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं। राजकारणाच्या ठिकाणी असतं, परंतु आपल्या शहरामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे चांगले प्रकल्प बनवले जातात आणि असे प्रकल्प बनवले गेल्यानंतर त्याची देखभाल करणं हे शासनाचं किंवा प्रशासनाचं ते काम असतं, पण ते केलं नाही। खाली नदीकडचा जो भाग आहे जिथे कायम पाणी साचतं, पूर येतो, त्या ठिकाणी ते SPS प्रपोज होतं आणि त्याच ठिकाणी डेव्हलपमेंटचं काम सुरू आहे। वरती उद्यानाला कुठल्याही प्रकारची छेडछाड केली गेलेली नाही आहे। खाली जे कुसुमाग्रजांच्या कविता लावल्या गेलेल्या होत्या, लोकांचं असं म्हणणं होतं की त्या कवितांचे नासधूस होते आहे वगैरे, तर त्या नासधूस न होता ते आम्ही काढून घेतो आहोत व्यवस्थित आणि त्याला वरती नव्याने आम्ही लावणार आहोत एंट्रीला। पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत की ते उद्यान सगळ्यांसाठी खुलं करण्यात येईल। तरी लोकांनी गैरसमज करून घेऊ नये, कुठल्याही प्रकारचं तिथे नासधूस केली जात नाही आहे। उद्यानाचं नूतनीकरणाचं काम सुरू आहे। तर नागपुरातील वाढत्या वाहतूक कोंडीची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून सुओ मोटो याचिका दाखल करत या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतलाय। उड्डाणपुलांच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं। तर ध्रुव शिरपूरकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती झाली आहे। 12 मार्चपर्यंत नियमानुसार याचिका तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। अमरावती महापालिकेवर तब्बल 4 वर्षांनंतर प्रशासक राज संपलाय। महापालिका निवडणुकाहून नगरसेवक निवडण्यात आले। नगरसेवकांना निवडून देऊन 1.5 महिना लोटला तरी प्रभागातल्या समस्या मात्र जशाच्या तशा आहेत। अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळतोय, ज्यामुळे अमरावतीकर जनता सध्या साफसफाईच्या मुद्द्यावरून महापालिकेवर निवडून आलेल्या नगरसेवकांवर प्रचंड नाराज आहे। कोल्हापूर महापालिकेच्या महापौर रुपाराणी निकम यांनी शहरात स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। स्वतः महापौर, उपमहापौर, आयुक्त, पालिका अधिकारी यांच्यासह कोल्हापूरकर शहर स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले। या स्वच्छता मोहिमेत महापौर रुपाराणी निकम यांनी देखील हाती झाडू घेतल्याचं पाहायला मिळालं। शहरातील 20 प्रभागांमध्ये एकाच वेळी ही स्वच्छता मोहीम राबवली जाते। हे एका दिवसामध्ये स्वच्छता किंवा कोल्हापूर शहर स्वच्छ होणार नाही, परंतु खरंच वाईट वाटतं या गोष्टीचं की आज शाहू महाराजांच्या या नगरीमध्ये स्वच्छतेसाठी असे उपक्रम घ्यावे लागतात आणि मग जे काही पुढचे प्रगतीचे काही प्रोजेक्ट कोल्हापूरसाठी आणायचे आहेत तर त्याच्यासाठीचा वेळ केव्हा हा प्रश्न पडला आणि पर्यटक कोल्हापूर शहराला खूप येतात। आता तरी येणाऱ्या मे महिन्यामध्ये इट विल बी 4x रेटनी होतील, तर त्या अनुषंगानं प्राधान्याने कोल्हापूर शहर स्वच्छ करण्याचा माझा मानस आहे। नागपूरमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या नाले सफाईला वेग येणार आहे। महापौर नीता ठाकरेंनी यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले। शहरामध्ये 227 मोठे आणि 152 छोटे नाले आहेत। नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीसह 379 नाल्यांची विशेष मोहिमेद्वारे स्वच्छता होणार आहे। दरम्यान पावसाळ्यातील आपत्कालीन मदतीकरता हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। ठाण्यामधल्या चितळसर मानपाडा येथील 193 एकर जमिनीबाबत मोठा न्यायालयीन निकाल समोर आलाय। मुंबई उच्च न्यायालयाने ही जमीन खासगी कंपनीची असल्याचा निर्वाळा दिला। या जमिनीवरील सरकारचा दावा न्यायालयाने अमान्य केलाय। सरकार आणि D दयाबाई अँड कंपनीत यांच्यात तब्बल 50 वर्षापासून वाद सुरू होता। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीबाबत आता सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे।
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अभिलेखा विभागातनं युसुफ हाईट्स या बेकायदा इमारतीची फाईल गायब झाल्याच्या घटनेपाठोपाठ आता आणखी एका इमारतीची फाईल गायब झाल्याचा प्रकार घडलाय. फाईल गायब झालेल्या इमारतीचं नाव मरियम टॉवर असं आहे. या प्रकरणी महापालिकेचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडच्या गेवराई शहरात रातोरात उभारलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत विवाद समोर आलेला. प्रशासनाने हा पुतळा इतर ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न केले, ज्याला शिवप्रेमींनी जोरदार विरोध केला. यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं. अखेर नगरपालिका प्रशासन आणि शिवप्रेमींमध्ये झालेल्या समन्वयानंतर छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याच ठिकाणी ठेवला जाईल असा निर्णय घेण्यात आलाय. अहिल्यानगरमधील किसान सभेच्या लॉंग मार्चला मोठे यश मिळालंय. वनजमिनी आणि तळजमिनीच्या मागण्यांसह अर्धवेळ कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. कामगारांच्या विविध 14 मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत आणि या संदर्भात पालकमंत्री विखे पाटील आणि मंत्री भुसे यांनी ऑनलाईन पद्धतीने संबोधन केलं. अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांच्या उपस्थितीत आंदोलनाची सांगता झाली. विखेंच्या गावात मोर्चा पोहोचण्याआधीच सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले, ज्यामुळे आंदोलन अधिक प्रभावी ठरले. माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब हे आत्ताच VC द्वारे आमच्या सर्वांशी बोलले आणि लॉंग मार्चमध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या होत्या, ज्याची मंत्रालयात चर्चा झालेली होती, त्याच्या अंमलबजावणीच्या बद्दल ते मुख्यमंत्री साहेबांना भेटले आणि त्यातून सर्व प्रश्न हे लॉंग मार्चचे मार्गी लागल्याचं आज त्यांनी आम्हाला सांगितलं. हा लढ्याचा प्रचंड मोठा विजय आहे. याबद्दल प्रचंड समाधान घेऊन हा लॉंग मार्च आम्ही आता स्थगित करण्याचा निर्णय घेतो आहे. रायगड जिल्ह्यातल्या लिपिक वर्गातील सरकारी कर्मचारी वर्गाकडून गेले 4 दिवस जिल्हा परिषद अलिबाग येथे काम बंद आंदोलन सुरू आहे. या कर्मचारी वर्गाकडून शासनाकडे एकूण 3 प्रमुख मागण्या समोर ठेवल्या. यामध्ये 4था वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणं, जुनी पेन्शन योजना लागू करणं, जिल्हा परिषदेमधील लिपिक कर्मचारी वर्गाचं मृदा व जलसंधारण विभागात समावेशन करणं. या मागण्यांसाठी कर्मचारी गेल्या 4 दिवसापासून काम बंद आंदोलन करत आहेत. आरोग्य विभागाकडून देखील या कर्मचारी वर्गाला पाठिंबा देण्यात आला. बंद आंदोलनामुळे अशासाठी पुकारलेले आहे, आमच्या गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटीची जी मागणी आहे ही सर्व संवर्ग आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेलेले आहेत, परंतु शासनाने आम्हाला लिपिक संवर्गाला खूप मागे ठेवलेले आहे. ती पगारवाढ आमची व्हावी यासाठी आम्ही ही वेतन त्रुटी दूर होण्यासाठी आम्ही हा काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत गोंदियाच्या आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील 36 गावांचा पाणी पुरवठा 8 दिवसापासून थांबवलाय. गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत चालणाऱ्या योजनेत तब्बल 35 लाख रुपये वीज बिल थकीत असल्यामुळे पुरवठा बंद करण्यात आलाय. नळजोडणी धारकांकडून पाणीपट्टी कर मिळत नसल्यानं तसंच प्रति युनिट वीज दर 24.20 पैशांवर गेल्यामुळे बिलाचा भार वाढलाय. परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते आणि गावकरी या समस्येमुळे मात्र त्रस्त झाले. मुंबई पाणी पुरवठा मुंबईला सुधारण्याच्या दृष्टीने गारगाई धरण प्रकल्पाला गती मिळणार आहे. मुंबई पालिका प्रशासनाने 3105 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला वेग देण्याचा निर्णय घेतलाय. मार्चपासून गारगाई धरणाचं बांधकाम सुरू होणार आहे. यामध्ये मुंबईत दररोज सुमारे 440 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल आणि या संदर्भात गारगाई धरणाच्या बांधकामासह सर्व कामं हाती घेण्यात येणार आहेत. इंडिगोने उन्हाळी वेळापत्रकात पुणे ते बँकॉक आणि बँकॉक ते पुणे या दोन्ही उड्डाणांना तात्पुरती स्थगिती दिली. या कालावधीतील तिकिटांची बुकिंग देखील कंपनीकडून थांबवण्यात आली. त्या मार्गावर आता केवळ एअर इंडिया एक्सप्रेसची एकमेव सेवा सुरू राहील. उड्डाण रद्द करण्यामागचं नेमकं कारण इंडिगोकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. बेस्ट कामगार सेनेने मुंबई महापालिकेकडे मोठी मागणी केली. 3000 कोटी रुपयांची तरतूद करण्याबाबत पत्राद्वारे बेस्ट समिती अध्यक्षांकडे विनंती करण्यात आली आहे आणि गेल्या 3 वर्षात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 1,500 कोटी रुपयांची थकीत देणी उरलेत. अनेक निवृत्ती कर्मचारी अद्याप देयकांच्या दक्षिण आणि पश्चिम रेल्वेच्या कुलेमघाट विभागात 28 एप्रिल ते 7 जून दरम्यान ट्रॅक नूतनीकरणासाठी दररोज 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम गोवा मार्गावरील गाड्यांवर होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील 8 एक्सप्रेस अंशतः रद्द तर 4 गाड्यांचे मार्ग बदलले जातील. काही गाड्या वास्कोऐवजी हुबळीपर्यंत धावतील तर पुणे ते एर्नाकुलम गाडी कोकण मार्गे वळवण्यात येणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची अद्ययावत माहिती तपासावी असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.